प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो. यावेळेस पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. विशेषतः सिस्टर आशा यांचे मी आभार मानतो की त्यांनी मौल्यवान वेळ आमच्यासाठी दिलेला आहे आणि सुंदर शिक्षण आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण आलेला आहात, वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत, गावातून आलेला आहात आणि तुम्ही तुमचा वेळ दिलेला आहे. तुमचं समर्पण फार मोठं आहे, त्यासाठी प्रभूला धन्यवाद. परमेश्वर तुम्हाला देखील आशीर्वादित करो. आणि वर्शिप टीम जेम्स चर्च देखील मी आभार मानतो. त्यांनी सुंदर वर्शिप घेतलेली आहे, आपलं साहित्य दिलेलं आहे, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. त्याचप्रमाणे पास्टर नंदकुमार कांबळे आणि त्यांची टीम, त्याचप्रमाणे त्यांचे ब्रदर्स सिस्टर्स, बहिणी आहेत लहान लहान, त्यांनी सगळ्यांनी कष्ट घेतलेले आहेत, त्यासाठी त्यांचे देखील मी आभार मानतो. जयसिंगपूर, अंकल खोप, आष्टा, वेगवेगळ्या भागातून तुम्ही सर्वजण आलेला आहात. एवढ्यासाठी आताच आभार मानत आहे की नंतर फार वेळ होतो. हालेलुया. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असं तर क्षमा करा, पण त्यांचे बी मी आभार मानतो, आहे की नाही. प्रभूला धन्यवाद आणि प्रभूचे देखील आभार मानतो की प्रभूने ही संधी दिलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही काय शिकला? निर्णय घेतला का? प्रियानो, ही जी सेवा आहे किंवा आजची जी मीटिंग आहे त्याचा उद्देश तुम्हाला पहिल्या सत्रामध्येच सिस्टरने सांगितलेला आहे. परत एकदा आठवण करून देतो की याचा उद्देश असा आहे की प्रत्येक स्त्रीनं ह्या शेवटच्या दिवसामध्ये, रॅप्चर कधी होईल माहिती नाही, या रॅप्चरच्या दिवसामध्ये आम्ही आहोत आणि ह्या रॅप्चर होण्याच्या आधी प्रत्येक स्त्रीने देवाच्या सेवेमध्ये असायला पाहिजे. आतापर्यंत कुटुंब, जबाबदाऱ्या, सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर आहेत. मी असं म्हणेन की आम्ही कबरेत जाईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर आहेत. परंतु प्रभूचं काम जे आहे, जे महत्त्वाचा उद्देश, परमेश्वराची सेवा किंवा सुवार्ता सांगणे किंवा चर्चमध्ये काम करणे, जे काही सेवेचा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीनं असायला पाहिजे. प्रत्येकाने काय केलेले, कारण घेतलेले आहेत. कुटुंब आहे, जबाबदारी आहे, आजारपण आहे, निराशा आहे, टेन्शन आहे, शाळा, कॉलेज, XYZ. परंतु प्रियानो लक्षात घ्या की याच्याही पलीकडं परमेश्वर आमच्याकडनं अपेक्षा करतो की प्रत्येक स्त्री ही त्याचं सेवा कार्य करणारी एक चांगल्या प्रकारची योद्धा असायला पाहिजे. बायबल सांगतं, आपण जाऊया योहान कृष्णवर्तमान 15वा अध्याय आणि वचन 16, जे सर्वांना आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे तरी देखील आपण त्याच्यामध्ये जाणार आहोत. योहानाचे सुवर्तमान अध्याय 15 आणि वचन 16 मी त्या ठिकाणी काढणार आहोत. तिथं असं म्हटलेलं आहे, तर मी तुम्हास निवडले व तुम्हास नेमिले आहे, यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे. मिळालं सर्वांना? आणि वचन 19 काय म्हटलेलं आहे, मी तुम्हास जगातून निवडले आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला दिसतं की शिष्यांसाठी बोलत असताना तो त्यांना महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी प्रगट करत आहे आणि तो काय म्हणतो की मी तुम्हाला निवडलेला आहे आणि मी तुमची नेमणूक केलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या मनामध्ये, बहिणींच्या मनामध्ये एक इच्छा असते की मी वर्शिप करावी. कधी कधी असं वाटतं एखाद्या मीटिंगमध्ये गेल्यानंतर, पाहिल्यानंतर मी पण तसं संदेश सांगावा किंवा माझ्या हातून चमत्कार व्हावेत किंवा मी पण सुवार्ता सांगावी. आणि मग तो विचार तेवढ्या पुरता असतो आणि काही वेळानंतर, काही कालांतराने तो विचार दाबला जातो. तो विचार तसाच सोडून देतो. का? तर आमचे कष्ट, आमच्या घराच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, शरीराचा अशक्तपणा, मानसिक त्रास, मानसिक टेन्शन, या गोष्टी काय करतात, आमच्या त्या विचाराला बाजूला ठेवतात, दाबून टाकतात. आणि पुन्हा कधीतरी एखाद्या वेळेस संदेश असाच जर परत आला की परत ती जाणीव होती की मी प्रभूसाठी काहीतरी केलं पाहिजे. दुसरी बाजू अशी आहे की आमचा विरोधी शत्रू जो शैतान आहे तो नेहमी गांधी माशी किंवा मच्छर जसा आमच्या कानाजवळ येतो तसा येतो आणि काय सांगतो, तुला जमणार नाही. होतंय का असं? बाहेर फार भीती आहे, नवरा काय म्हणल, सासू काय म्हणल, मग मी सुवार्ता सांगायला कुठं जाऊ का नको जाऊ,
भीती आहे, निराशा आहे, शरीराचा थकवा आहे आणि मग शैतान या गोष्टी आमच्या मनामध्ये घालतो आणि पुन्हा एकदा जो आमच्या मनात आलेला विचार सेवेविषयीचा असतो तो विचार परत एकदा दाबला जातो. प्रियानो, परमेश्वरचं वचन आज तुमच्यासाठी आहे. बायबल सांगतं त्याप्रमाणे की बोलवलेले बहुत आहेत आणि निवडलेले थोडे आहेत. त्याप्रमाणे आम्ही आमंत्रण पुष्कळ लोकांना दिलं. जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक पास्टरच्या चर्चमध्ये ही नोटीस गेलेली की महिलांची या ठिकाणी सभा पाठवा. परंतु या ठिकाणी ज्या तुम्ही आलेला आहात हे तुम्ही स्वतः निर्णय घेतला म्हणून आलेलं नाही. हालेलुया. तुम्हाला नोटीस आली ते एक निमित्त झालं, परंतु वचन काय सांगतं की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे आणि म्हणून त्याची इच्छा आहे की जर तुम्हाला निवडले तर तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही त्याच्यासाठी उपयोगात येण्यासाठी. परमेश्वरची इच्छा आहे की कुठलीही स्त्री म्हणजे विश्वास ठेवणारी कोणतीही बहीण असू द्या ती गप्प बसणारी नसावी, ती घरामध्ये दाबून गेलेली नसावी. तिच्याद्वारे देवाचं सेवा, तिच्याद्वारे देवाचं काम अनेक दुसऱ्या ज्या महिला आहेत की ज्यांना वचन माहिती नाही, ज्या बंधनामध्ये आहेत, निराशामध्ये आहेत, आजारामध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या दबावामध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी तुम्हाला निवडले की तुम्ही जाऊन त्यांना त्या ठिकाणी स्पर्श करावा, प्रार्थना करावी, सुवार्ता सांगावी किंवा जी सेवा तुमच्या हातात प्रभूने दिली ती सेवा त्या दुसऱ्या महिलांपर्यंत पोहोचवावी. हालेलुया. म्हणून येशू काय म्हणतो की मी तुम्हाला निवडलं. प्रियानो, हे वचन किंवा निवडीविषयीच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला इथपर्यंतच माहीत असतात की देवाने मला निवडलेलं आहे किंवा आम्हाला निवडलेलं आहे, परंतु बायबल त्याच्या पुढची गोष्ट काय सांगतं की तुमची नेमणूक देखील केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, तुमचा विश्वास आहे का देवाने तुम्हाला निवडलेलं आहे? मग म्हणा, मला देवाने निवडले आहे. मला देवाने निवडले आहे. म्हणजे हा तुम्ही विश्वास मुखाच्या द्वारे कबूल केला. आता दुसरा प्रश्न आहे, मग तुम्हाला जर निवडले तर कशासाठी निवडले हे तुम्हाला माहिती आहे का? हालेलुया. तुम्हाला निवडले कशासाठी माहिती आहे का? आता तुम्ही एका वाक्यात सगळे बोललात, मला एकही समजलं नाही. प्रत्येकाची निवड, प्रत्येकाची नेमणूक ही वेगवेगळी आहे. मगाशी जे पंडिता रमाबाईंचं उदाहरण सिस्टरने दिलेलं आहे त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर ते ब्राह्मण कुटुंबातून संस्कृतमध्ये एकदम विद्वान आणि त्यांना कलकत्ता युनिव्हर्सिटी जे आहे तिथल्या कॉलेजने पंडिता म्हणून पदवी देऊन त्यांना बहाल केलं. त्यांची कुठली ख्रिश्चन पार्श्वभूमी नसताना येशू त्यांना समजलं की मला प्रभूने निवडलेला आहे. तुमच्यासारखं त्यांना समजलं, परंतु त्याच्या पुढची गोष्ट अशी की कशासाठी निवडलं हे त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांनी त्याप्रमाणे काम केलं. त्यांना दिसलं की त्या वेळेमध्ये त्यांच्या काळामध्ये अनाथ लेकरं, लहान लहान मुलं फेकलेली आहेत, मुली आहेत, व्यभिचारातून पळालेल्या, व्यभिचारामध्ये अडकलेल्या, टाकलेल्या लेडीज आहेत, त्यांना सांभाळण्याचं, त्यांना एकत्र करण्याचं त्यांना समजलं की देवाने मला याच्यासाठी नेमलेलं आहे. आणि मग त्यांनी मुक्ती मिशनची स्थापना केली. त्या लेकरांना, त्या स्त्रियांना त्या ठिकाणी आणलेलं. दुसरी गोष्ट, त्यांना समजलं की मला परमेश्वर काहीतरी अद्भुत गोष्ट करण्यासाठी निवडलेलं आहे. माहिती आहे का दुसरं कार्य काय केलं आणखीन? महाराष्ट्राचा तो अभिमान आहे, त्यांनी बायबलचं भाषांतर केलेलं आहे. पंडिता रमाबाई बायबल असं वाचलंय का तुम्ही? ऐकलंय का? ते बायबल बघितलंय का? त्याचं भाषांतर वेगळं आहे. त्यांना समजलं की मला देवाचा आत्मा काहीतरी भाषांतर करण्यासाठी सुचवत आहे. मग इब्री आणि मूळ ग्रीक भाषेचा त्यांनी अभ्यास केला, लॅटिनचा अभ्यास केला, त्यावेळेस त्यांनी सर्व प्रकारे पवित्र शास्त्राचा अभ्यास केला आणि मग मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलं. त्याचा परिणाम असा झाला की पुष्कळ लोकांपर्यंत मराठी भाषेतील बायबल त्या ठिकाणी आलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. याला म्हटलं जातं निवड समजली आणि कशासाठी निवडलं हे देखील समजलेलं आहे. अशीच गोष्ट आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. शाऊल ज्यावेळेस घोड्यावरून खाली पडला आणि त्या 3 दिवस तो आंधळा त्या ठिकाणी बसला होता, त्यावेळेस प्रभूने त्याच्या एका दासाला सांगितलं, उठ आणि त्या शाऊलाकडे जा, त्याला भेट. तो काय म्हणतो, प्रभू तो त्रास देणारा, मंडळीचा छळ करणारा, मी त्याच्याकडे जाऊ काय? तो म्हणतो, जा तू त्याला भेट. मी त्याला कशासाठी निवडलेला आहे, मी त्याला का दर्शन दिलेलं आहे? तो तिथं म्हणतो की त्याने माझ्यासाठी किती दुःख सहन करायचे आहेत
आणि परराष्ट्रीयांकडे जाऊन त्यांना काम करायचे, याच्यासाठी मी त्याला निवडले, जाऊन तू त्याला सांग. हालेलुया. म्हणजे परमेश्वर नुसतं निवडत नाही, तर तो त्याची जबाबदारी देखील तिथं तयारी करतो. परमेश्वर निवडतो तर काहीतरी जबाबदारी देतो. मग तेच वचन तो काय म्हणतो की तुम्हाला निवडले एवढेच मर्यादित नाही, तर तुमची नेमणूक केलेली आहे, तुमच्यावर काहीतरी जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधी स्वतःला विचारलंय, परमेश्वरला विचारलंय का, प्रभू मला कशासाठी निवडलेलं आहेस, कोणत्या कामासाठी मला निवडलेलं आहेस, किंवा कोणती जबाबदारी तू माझ्यावरती दिलेली आहे, मला काय तुझं काम करायचंय मला सांग. प्रियनो, परमेश्वराने तुमच्याकडे पाहिलेलं आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की ज्यावेळेस सेवेचं मन आमचं तयार होतं, त्यावेळेस आमचे काही व्यंगपणा आमच्या पुढे येतात. बऱ्याच वेळा काय होतं, मला बोलायला जमणारच नाही, मी सुवार्थ कशी सांगू. हा जो स्वतःविषयी असणारा न्यूनगंड आहे, स्वतःविषयी असणारे ते विचार, निगेटिव्ह विचार जे आहेत, हे विचार देवाच्या कामाला अडथळा बनतात. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला देवाच्या नजरेतून पाहता की देव मला एक विशेष व्यक्ती म्हणून पाहतो. हालेलुया. मगाशी कुठली व्यक्ती म्हणून पाहिली तुमच्याकडे? स्पेशलला मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे? विशेष, काहीतरी महत्वाचं आहे. नुसतं तो तुमच्याकडे बघत नाही, तर तो तुमच्याकडे एक विशिष्ट व्यक्ती म्हणून पाहतो, जे जगातल्या दुसऱ्या व्यक्तीकडे तो पाहत नाही. तुम्हाला आज या ठिकाणी कशासाठी आणलेलं, तर तुम्ही एक विशेष आहात आणि तुमच्यामध्ये ती विशेषता आहे, ती तुम्हाला समजली पाहिजे. प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, आमच्या देवाने काय विशेषता ठेवलेली आहे हे जाणायचा आम्ही प्रयत्नच करत नाही. हा एक मात्र करतो, तिच्यात काय चाललंय, तिच्या डोक्यात काय आहे, तिचा स्वभाव कसा आहे, ती अशी आणि ती तशी. म्हणजे दुसऱ्याची चौकशी, दुसऱ्याचं माहिती घेणे, याच्यातच आमचा दिवस, वेळ, आयुष्य चाललेला आहे. याला दोन गोष्टी परिणाम आहे, एक स्वतःचा तो असणारा स्वभाव आणि दुसरा असणाऱ्या टीव्हीच्या मालिका. आता प्रामाणिकपणे नंतर हातवर करायचा, किती जण त्या मालिकेने प्रभावित आहेत की ज्या मालिकेमध्ये एक दुसऱ्याच्या बहिणीचं, स्त्रियांचं पूर्णपणे एक व्यभिचारासारखं चित्र रंगवलं जात आहे. तिचा नवरा तो पळवतो, तुझा नवरा हा पळवतो, आणि या मालिका, ह्या जगातल्या गोष्टी इतक्या भरलेल्या आहेत की त्याचा परिणाम असा झाला की माझ्यात काय देवाने ठेवलेलं आहे याच्याकडे मी बघितलंच नाही. हालेलुया. तिसरा प्रश्न आहे, कस्तुरी माहिती आहे तुम्हाला? कसली असती? हरणाच्या बेंबीला कस्तुरी म्हणतात. हरिण एक असं प्राणी आहे की त्याची कातडी, त्याचं मांस सगळंच एकदम मोठ्या किमतीमध्ये विकलं जातं किंवा खरेदी केली जाते. त्यापैकी हरणाच्या बेंबी जी असते तिला केस असतात आणि जो घाम त्याच्या शरीराला येतो आणि तो घाम बेंबीमध्ये जाऊन साठतो, वाळल्यानंतर ते चिकट होतं आणि त्याच्यामधून सुगंध येतो. हालेलुया. घामाचा चांगला वास आलेला कधी ऐकले तुम्ही? आज ऐका. त्या बेंबीमध्ये तो साठलेला घाम, त्याचा सुवास येतो आणि ते इतकं मौल्यवान आहे, किमती आहे, परंतु ते हरणाला माहिती नाही. ते कुणाला माहिती आहे? ते शत्रूला माहिती आहे, ते माणसाला माहिती आहे. आणि मग मनुष्य काय करतो, त्या हरणाची शिकार करतो, त्याला मारतो आणि ती बेंबी काढतो आणि तो विकतो, त्याचे पैसे केले जातात. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्यामध्ये देवाने काहीतरी अशी कस्तुरी ठेवलेली आहे की जे तुम्ही बघितलीच नाही, पण तुमचा शत्रू शैतान याला माहिती आहे की तुमच्यामध्ये देवाने काय सामर्थ्य ठेवलेलं आहे. त्याला माहिती आहे तुमच्यामध्ये काय दान आहे, त्याला माहिती आहे तुमच्यामध्ये कुठली शक्ती आहे, कोणतं सामर्थ्याने तुम्ही भरलेलं आहात, त्याला माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे काय झालं माहिती आहे? त्या हरणासारखा मग तो आमची काय करतो, शिकार करतो आणि आमच्यातलं ते बाजूला काढतो आणि आम्हाला सोडून देतो. पण देवाच्या प्रिय लोकांनो, बहिणींनो, लक्षात घ्या, परमेश्वरची इच्छा आहे की तुम्ही आता मारले जाणारे हरिण नसावेत. हालेलुया. हालेलुया. तुम्ही प्रभूला सुगंध देणारे व्यक्ती असावेत, तुम्ही प्रभूच्या सेवेमधले व्यक्ती असावेत, तुम्ही जगामध्ये जाऊन सुवार्ता सांगणारे व्यक्ती असावेत. तुम्ही तुमच्यामध्ये देवाने ठेवलेले जे दान आहे किंवा तुमच्यामध्ये ठेवलेलं जे काही अभिषेक आहे, सामर्थ्य, जे काही महत्वाच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, तुम्ही विचारलं पाहिजे, प्रभू मला कशासाठी तू नेमलेला आहेस, काय माझ्यामध्ये ठेवलंय मला बघायला
बघायचे असतं, त्याशिवाय मी झोपणार नाही. मोशे परमेश्वराला म्हणला तुझा मुख बघितल्याशिवाय मी शांत राहणार नाही. याकोब म्हणला तू आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. मग प्रियांनो, तोच परमेश्वर आज तुमची माझी भेट घेत असताना त्या प्रत्येक बहिणीला आज तो सांगतो की तुझ्यामध्ये ते आहे. तर तुम्ही देवाला विचारलं पाहिजे की मला माझं दान दाखवल्याशिवाय, माझी नेमणूक काय आहे ती केल्याशिवाय मी सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. पुढे जातो आणि मग तिथं असं म्हटलेलं आहे की तुम्ही जाऊन, मग कशासाठी नेमलेलं आहे, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे. हालेलुया. फळ कोण देतो? झाड देतो. म्हणजे परमेश्वर तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहतात? एक फळ देणारं झाड. असाच येशू ख्रिस्त भूक लागलेला असताना यरुशलेमच्या वाटेवरून जात होता आणि अचानक त्याला अंजिराचं झाड दिसलं. हालेलुया. पटकन गेला, काहीतरी मिळेल, अंजीर खाऊन भूक भागल. पण तिथे गेल्यानंतर त्याला काहीच भेटलं नाही. शास्त्र म्हणतं ते झाड फक्त पानांनी भरलेलं होतं. तुम्ही एक झाड आहात आणि जर येशू तुमच्यामध्ये आहे, तुमच्याकडे येतो, तर त्याला तुमच्यातील फळ दिसतं का? प्रेज द लॉर्ड. तुमच्यात फळ आहे का? मग असे भारी भारी प्रश्न विचारलेले आहेत ते, आहे का नाही? हृदयात जर येशू असेल तर मग कुचकं भाषण कसं काय? हृदयात जर येशू असेल तर तिरस्काराचं वागणं कसं काय? हृदयात जर येशू असेल तर एक बहीण दुसऱ्या बहिणीला पटवून घेत नाही असं कसं काय? गारगोटीमध्ये मिशनरी सेवा करत असताना आमच्या सरांनी आम्हाला एक उदाहरण दिलं आणि त्यांनी असं शिकवलं, म्हणजे सांगितलं 100 जेंट्स एकत्र राहतील, आता स्वतःसाठी टाळ्या वाजवा. 100 पुरुष एकत्र राहतील पण 2 बहिणी, 2 स्त्रिया एकत्र राहू शकत नाही. असं का हो? किती जणांचा असा अनुभव आहे? जरा हात वर करा बरं. किती जणांचा अनुभव आहे असं? लक्षात घ्या काय आहे, जर ख्रिस्त आमच्यामध्ये आहे तर स्तोत्र 133 मध्ये म्हणलेलं आहे, पहा ऐक्याने एकत्र येणं किती चांगलं आहे. तिथं देवाने आशीर्वाद द्यायचा ठरवलेला आहे. मग 2 बहिणी एकत्र काही येऊ शकत नाही, कारण अजून हृदयाचं परिवर्तन, समर्पण किंवा जो बदल जो आहे, नवा जन्म जो आहे ना, तो झालेलाच नाही. ही फळं आहेत आमची, तिरस्काराची, रागाची, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाची, बोलण्याची, ही फळं आहेत. परंतु परमेश्वर येशू ख्रिस्त या ठिकाणी आम्हाला दाखवतो, तो त्या फळाची अपेक्षा करत नाही, तर तो दैवी फळांची अपेक्षा करतो की ते तुम्ही आणि मी द्यायला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, स्वतःचं परीक्षण करा. मी फळ देणारं झाड आहे का, किंवा मी काटेरी भरलेलं झाड आहे? प्रियांनो, मला सांगू द्या की परमेश्वर तुम्हाला या मीटिंग मध्ये आणलेलं असं साध्या उद्देशानं नाही, तर तुम्ही फळ द्यायचं आहे. आज तुमच्या आजूबाजूच्या कितीतरी स्त्रिया बघा, निराशामध्ये आहेत, कौटुंबिक सर्व प्रकारच्या तणावामध्ये आहेत, गंभीर आजारांनी भरलेले आहेत, मानसिक दबावामध्ये आहेत, कमजोर झालेले आहेत, आत्मिक शारीरिक वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनामध्ये आहे. आणि मग या स्त्रियांना कोण सोडवणार? लेकरं बघा अनाथ आहेत, मुली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पापामध्ये पडायला लागलेले आहेत, तरुणपणाच्या वासनेमध्ये अडकायला लागलेले आहेत, मुलींची पळवापळवी चालू आहे, व्यभिचारामध्ये चाललेत, व्यसनामध्ये चाललेले आहेत. मग यांच्याकडे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? हालेलुया. ब्रिटिश राजघराण्यातील एक स्त्री, विश्वासणारी एक व्यक्ती, देवाने तिला पाचारण केलं. मेरी स्लेसर बहुतेक तिचं नाव, आणि तिला देवाने नायजेरियामध्ये पाठवलं सेवेसाठी. नायजेरियामध्ये गेल्यानंतर ती पाहायला लागली की काय सेवा करायची. नायजेरिया आफ्रिकेमध्ये येतं. तिनं पाहिलं की तिथं उष्णता भरपूर आहे. जी थंड प्रदेशामध्ये वाढलेली ती उष्णतेच्या प्रदेशामध्ये गेलेली आहे. तिथं सेवेसाठी गेल्यानंतर तिचा दृष्टिकोन बदलला आणि तिनं पाहिलं की नायजेरियनचे आदिवासी लोक आहेत, मूर्ती पूजा करणारे, भूतांची पूजा करणारे, झाडांची पूजा करणारे. यांनी त्या ठिकाणी एक असं प्रॉब्लेम व्हायचा
की जन्माला येणारे बाळ हे जुळवून यायचं. त्या भागामध्ये जुळी लेकरं जन्माला यायची आणि मग जुळ्या मुलगा किंवा मुलगी जन्माला आलेले हे दिसलं की तिथले लोक, ते आई वडील त्यांना फेकून द्यायचे किंवा मारून टाकायचे. का? तर त्यांचा असा समज होता की ते शाप आहेत, ते शैतानापासून आहेत किंवा त्याच्यामुळे शाप येतात, म्हणून जुळ्यांना ते फेकून द्यायचे. देवाच्या आत्म्याने तिला दाखवलं की तुला यांचा सांभाळ करायचा आणि तिने ती लेकरं गोळा केली, सांभाळली. तिला उष्णतेची सवय नाहीये, तिथलं वातावरण टेम्परेचर एकदम भयानक. अशा परिस्थितीमध्ये तिने त्या लेकरांना जवळ केलं, त्यांची काळजी घेतली, लहानाची मोठी केली. 1-2 करत असं भरपूर लेकरं त्या ठिकाणी जमा झाली आणि ते लोक बघायला लागले, घाबरले की आता हिच्यावरती शाप येईल, कोप येईल, काहीतरी हिला त्रास होईल आणि ही मरल. तिला त्रास व्हायला लागला. एक झोपलं की दुसरं रडते, त्याला शांत करते, तिसरं रडते. हे जुळे जे आहेत लेकरं हे इतके तिला त्रासदायक झाले, परंतु तिनं ते सांभाळले. ताप यायचा तिला, भयंकर ताप यायचा, अशक्तपणा यायचा, चक्कर यायची, परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती एकच गोष्ट पाहिजे, देवाने मला याच्यासाठी पाठवलं. परिणाम असा झाला, काही वर्षांनी ती लेकरं मेली नाहीत, लहानाची मोठी झाली. त्यांच्या आई वडिलांनी पाहिलं की हिच्यामध्ये काहीतरी अद्भुत आहे जे आमच्यामध्ये नाही. ती आईबाप हळूहळू तिच्या जवळ आले, तिच्याशी ओळख झाली, संपर्कात आले आणि देवाच्या कृपेने त्या ठिकाणी एक मोठं संजीवन आलं. येशू त्यांना समजलं. हालेलुया, हालेलुया. तुमच्या शेजाऱ्यांकडे डोळे उघडून पहा, ते कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत. तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये पहा, तुमच्या नातेवाईकांमध्ये पहा. का बरं? कदाचित देवाने तुम्हाला याच्यासाठी जर निवडलं असेल तर. असाच एक प्रश्न पवित्र शास्त्रामध्ये आला ना, तुला याच कारणासाठी कदाचित राणीचं पद प्राप्त झालं. कशावरून? असं नसेल काय? कोणी कुणाला विचारलं? टाळे वाजवाय जरा त्यांच्यासाठी. एस्तेरला त्यानं सांगितलं की तू राणी झालीस तुझ्या सौंदर्यासाठी नाही झालेली, तुझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे म्हणून तू राणी झाली असं समजू नकोस. 6 महिने तुला केमिकल लावलं, औषध लावलं, उठणं अत्तर लावलेलं आहे आणि तू आता एकदम सुंदर दिसतेस म्हणून तू राणी झाली असं समजू नकोस. त्याला माहिती होतं की देवाने हिला का वरच्या पदावर ठेवलेलं आहे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे देवाने आज इथं का आणलेलं आहे? तुम्हाला माहिती आहे का देवाने आज तुमची का निवड केलेली आहे? कदाचित तिच्या वेळेस यहुदी लोकांचा नाश जो होणार होता तो होऊ नये, त्यांना जीवन मिळावं, त्यासाठी तिला राणी पद मिळालेलं आहे. तुम्हाला देवाने कशासाठी निवडलेलं आहे? तुम्हाला कशासाठी नेमलेले? तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत, जे मरत आहे, ज्यांचं फरमान निघालंय, शैतानाने जाहीर केलंय, यांना मारायचं, नरकामध्ये फेकून द्यायचं, यांना पापामध्ये घालायचं, त्या बहिणींना पापामध्ये टाकायचं, त्यांचा नाश करायचा आणि त्यांना नरकाच्या शिक्षेमध्ये पाठवायचं. तुमचं तारण कशासाठी झालेलं आहे? तुम्हाला येशू का समजलेलं आहे? तुम्हाला फक्त स्वर्गात जायसाठी नाही येशू समजलेला. तुम्हाला नुसतंच तुमचं वैयक्तिक जीवन येशू बरोबर घालवायचंय एवढं मर्यादित नाही प्रिय. त्याची दुसरी बाजू ही आहे की तुम्हाला त्या लोकांचं जीवन, त्या बहिणींचं, त्या कुटुंबाचं जीवन वाचवायचंय म्हणून तुमची निवड झालेली आहे. जर तो आवाज येत असेल ना, तू अशी कमजोर आहेस, तू अडाणी आहेस, तुला जमणारच नाही, त्या आवाजाला येशूच्या नावात धमका, निघून जा म्हणून सांगा. त्या आवाजाला सांगा की मला येशूने निवडलेलं आहे, माझी नेमणूक केली, माझ्याकडे अधिकार दिलेला आहे, त्यामुळे मी तुझं ऐकत बसणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. मला तुम्हाला सांगू द्या, प्रत्येकाचं फळ वेगवेगळं आहे, म्हणजे प्रत्येकाचं दान वेगवेगळं आहे, कृपादान वेगवेगळे, प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे. काही मी वाचतो त्याच्यापैकी तुमच्यामध्ये काय आहे का बघा, लक्ष द्या त्या ठिकाणी. जयसिंगपूरवाले, तुमचं टायमिंग झालं की तुम्ही जाऊ शकता, कारण इथं मला समोर घड्याळ नाहीये. बायबल सांगतात त्याप्रमाणे कृपादानांचे वेगवेगळे प्रकार आहेत, सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत.
फिरून सुवार्ता सांगणे, ज्याला फिरती सेवा असं म्हटलेलं आहे. पाहुणचार करणे, घरामध्ये पण आणि मंडळीमध्ये, मीटिंगमध्ये पण. संदेश देणे, एकमेकांची काळजी घेणे, अर्थव्यवस्थापन करणे, म्हणजेच पैशाचं नियोजन करणे मीटिंगमध्ये, रोग्यांची काळजी घेणे, औषधं देणे, इंजेक्शन देणे, त्यांना रोगांची माहिती देणे, संडे स्कूल घेणे, लहान लेकरांना तयार करणे, त्यांना शिकवणे, गाणी, डान्स, वचन पाठ करून घेणे, युथ मीटिंग म्हणजे तरुणांच्या सभा घेणे, तरुणांमध्ये काम करणे, तरुण मुला मुलींमध्ये जाऊन त्यांना तारुण्याच्या दिवसामध्ये परमेश्वराची ओळख करून देणे, अडाणी वयस्कर लोकांना शिकवणे, ज्याला प्रौढ शिक्षण म्हणलेले, अडल्ट टीचिंग. आम्हाला शिक्षण आहे, परंतु आमच्या भोवती असे बरेच लोक आहेत, वयस्कर लोक आहेत की ज्यांना वाचता लिहिता येत नाही. मग तुम्ही म्हणाल प्रौढ शिक्षण आम्ही त्यांना शिकून मग काय स्वर्गाच्या राज्यात ते जातील का? आपल्याला त्याला एक टॅग आहे. शिक्षण देत असतानाच त्यांना वचनाचं सुद्धा शिक्षण दिलं जातं. काय अशा संस्था आहेत की ज्या प्रौढ शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार करतात, त्याच्यामध्ये शिक्षण आणि वचनं पण त्यांनी दिलेले आहेत. प्रौढांना शिकवणे, तुरुंगातील कैद्यांना जाऊन भेटणे, प्रिझम मिनिस्ट्री म्हटलेलं आहे त्याला. महिला तुरुंगामध्ये जायचं, त्यांची विचारपूस करायची. काही जणांना जन्मठेप झालेली असती, काही महिलांना फाशी असेल किंवा काही आता लवकर सुटतील, आणि मग ते त्यांची मानसिकता वेगळी झालेली असते. त्यांना कोण जवळ करत नाही तुरुंगातील व्यक्तींना. निगेटिव्ह विचारात जगत असतात, मरणाची वाट बघत असतात. त्यांना जाऊन भेटायचं, सांगायचं, सुवार्थ सांगायची, त्यांना धीर द्यायचा आणि त्यांच्या जीवनामध्ये येशूचं बी पेरायचं. ही एक सेवा. अनाथ मुलांना मदत करणे किंवा त्यांना सांभाळणे, ज्यांना लेकरं आहेत, आई वडील नाहीत, कचऱ्यामध्ये फेकलेले आहेत, दवाखान्यामध्ये सोडून पळालेले आहेत, व्यभिचारातून जन्मलेले लेकरं आहेत की त्यांना कोणी जवळ करत नाही, तिरस्कार केला जातो. सेवा आहे ती. जेवण, वस्तू, कपडे, पैसे याची मदत करणे. तुम्हाला माहिती आहे का, पैशा अडक्यानं सुद्धा काही शास्त्रातल्या महिलांनी मदत केली होती, सेवा केली होती. कोणी हो? येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये काही बहिणी अशा होत्या की ज्यांच्याविषयी बायबल म्हणतं की त्या आपल्या पैशा अडक्याने ख्रिस्ताला मदत करत होते. गीत गाण्याच्या द्वारे त्याची सेवा करणे. गीत गाण्याचे दोन प्रकार, एक चर्चमध्ये गाणे आणि एक स्ट्रीटमध्ये, रस्त्यावरती गाणे. चर्चमध्ये गायला किती जणांना आवडतं आणि रस्त्यावर गायला प्रियानो, काही अशा बहिणी आहेत, पाठीला साऊंड बॉक्स बारका लावतात, माईक घेतात आणि रस्त्यावर गीत गाऊन देवाची स्तुती करतात. बाजाराच्या ठिकाणी जाऊन गीत गाऊन सुवार्थ सांगतात. ते सुवार्थेची गीतं वेगळी आहेत, चर्चमधले गीत नाही. सुवार्थेची गीत, भजनं गाऊन रस्त्यावरून ते चालत चालत गीत गाऊन जातात आणि सुवार्थ सांगतात. फॉरेन मधली एक बहीण मला माहिती आहे की ती रेल्वे स्टेशनवर जाऊन उभी राहते जिथं गर्दी आहे आणि रेल्वे याला वेळ आहे किंवा प्रवासी आता थकलेले आहेत, वाट बघत आहेत, टेन्शनमध्ये आहेत. ती बघते आणि गीत गायला सुरुवात करते आणि त्या गीताचे बोल सगळे सुवार्थेचे आहेत. परिणाम असा होतो की ते ट्रेन येईपर्यंत जरी ऐकायचं नसलं तरी लोक ऐकतात. तिचं असं म्हणणं आहे, लोक स्वीकारू देत नाही, स्वीकारू देत, परंतु येशूचं वचन, येशूचं नाव मी गीतातून त्या लोकांच्या कानावर घालतो. हालेलुया. जाणार काय बाजारात? फार मोठी संधी आहे. एवढा मोठा प्रेक्षक वर्ग आहे बाजारामध्ये की तुमचं गीत ऐकून लोक त्यावेळेस कदाचित 1000 लोक ऐकतील, 10 लोक तरी येशूचा स्वीकार करतील. हालेलुया. मग मी असं म्हणेल, आमच्यापेक्षा ते डोंबारी बरे दोरीवरचा खेळ करणारे बाजारामधले. ख्रिस्ताचे डोंबारी बनवूया ना आम्ही. जाऊया बाजारात, जाऊया रस्त्यावरती, जाऊया रेल्वे स्टेशनवरती, प्लॅटफॉर्मवरती, जिथं गर्दी आहे तिथं जाऊया, गाणं म्हणूया आणि गाण्यातून देवाचा सुवार्थ सांगू शकत नाही आम्ही. काय करायचं पास्टर, आम्हाला वेळच नाही, आम्हाला जमतच नाही. कारण आहे ती सेवा. नंतर आम्ही पाहतो हाऊस ग्रुप चालवणे, लहान लहान ग्रुप शिक्षण देणे त्यांना वचनाचं. हाऊस ग्रुप दुसरा कसा तयार करायचा हे शिकवणं फार महत्वाचं आहे.
वर्षानुवर्ष झालं हाऊस ग्रुपमध्ये, परंतु तिसरे चौथा हाऊस ग्रुप अजून तयारच झाले नाहीत. असं होऊ नाही पाहिजे. नंतर आम्ही पाहतो मीटिंगमध्ये जेवण बनवणे, मीटिंगमध्ये झाडलोट करणे. हालेलुया. मागाशी झाडलं नाही. हालेलुया. देव पाहतो बरं का प्रत्येक गोष्ट. त्याच्या वहीमध्ये, नोंद वहीमध्ये प्रत्येक, आज याने झाडू मारला, यानं फॅन चालू केला, खुर्ची यानं लावली, दुसऱ्याची खुर्ची यानं हळूच वाटली बाजूला आपल्याकडे घेतली, सगळं येतं त्याच्यामध्ये. प्रियांनो, मीटिंगची अरेंजमेंट करणे, जेवण बनवणे, ऑनलाईन प्रार्थना घेणे. तुमचे ओळखीचे जे इतर विश्वासणारे कमजोर असतील विश्वासामध्ये, ज्ञानामध्ये, तर प्रियांनो त्यांच्यासाठी ऑनलाईन मोबाईलच्या द्वारे जे ॲप आहेत वेगवेगळे, त्या ॲपवरून, कदाचित झूम ॲपवरून लोकांना एकत्र करा. काय त्यांच्या गरजा आहेत त्याचा शोध घ्या. त्यांना कुठलं शिक्षण पाहिजे, वाचन किती त्यांच्यामध्ये, ते लोक गोळा करा, त्यांचा अभ्यास करा. आणि तुमच्याकडे जर शिकवण्याचं टॅलेंट आहे तर त्या ॲपवरून, मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क साधा. प्रेज द लॉर्ड. मोबाईलवरून हाय बाय, झोपला का, जेवला का, गुड मॉर्निंग हे करत बसू नका. हे प्रभूच्या राज्यासाठी नाही. तुमचा मोबाईल, तुमच्याजवळ असणारी मीडिया, फेसबुक, ट्विटर, जे काही माध्यम आहे, याचा उपयोग देवाच्या कामासाठी करा, सुवार्थ प्रसारासाठी करा, ऑनलाईन मीटिंगसाठी करा, संदेशासाठी करा. आणि याचा उपयोग जग वाईट गोष्टीसाठी करते तर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करू शकत नाही. झूम मीटिंगच्या द्वारे तुम्ही जगाशील प्रत्येक कुठं जे तुमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. त्यांना तुम्ही वचनाचं शिक्षण देऊ शकता. पुढे आम्ही पाहतो दवाखान्यामध्ये भेटी देणे पेशंटला. पेशंटच्या पेक्षा नातेवाईकच जास्त हिरीस असतो. पेशंट झोपून निवांत असतो, पण काळजी घेणारे वैतागलेले असतात. डबा न्यायचा, डबा आणायचा, औषधं आणायची, वर खाली पळायचं, एक्सरे काढ, हे काढ, ते काढ, वैतागून गेलेले असतात. ते म्हणतात ना, आपलेच दात ना आपलेच ओठ. पेशंट पण आपलाच आणि धावपळ पण आपलीच. अशा वेळेस ह्या त्रासलेल्या लोकांना, ज्यावेळेस ते खाली चेंबरमध्ये बसलेले असतात, पेशंट झोपलेला असतो किंवा तिथं सोडत नाहीत आणि पेशंटच्या नातेवाईक बसलेले असतात, यांच्याकडे जाऊन त्यांना सुवार्थ सांगायची, त्यांना धीर द्यायचा, बोलायचं त्यांच्याशी, त्यांच्या पेशंटविषयी चर्चा करायची, विचारपूस करायची, कसं आहे, बरं का, तुम्ही कसे आहेत, काही अडचण आहे का, आणि मग त्याच्यातून ओळख काढायची आणि त्यांना सुवार्थ सांगायची. हालेलुया. मी आणि माझा मित्र सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रॅक्स घेऊन जायचो, पत्रिका घेऊन. आणि सिव्हिल हॉस्पिटलचा तिथं एक मोठा असा मध्यभाग होता की ज्याच्यामध्ये सगळे पेशंटचे नातेवाईक एकत्र बसलेले असायचे. त्यावेळेस काय मोबाईल नव्हते, लँडलाईनचं सिस्टीम होतं. आम्ही काय करायचो, असे त्रासलेले बसलेले, डोक्याला हात लावून बसलेले त्यांच्याजवळ जायचो आणि तिथं सुवार्थीची पत्रिका ठेवायचं आणि त्यांना सांगायचं वाचा. काय वाचायचे, काय फेकून द्यायचे, काय ना वाचायला येत नसेल, बसायचो आम्ही, त्यांच्याशी संपर्क साधायचो, त्यांच्याशी बोलायचो, कुठल्या गावातून आला, काय अडचण आहे का, पेशंटची काय परिस्थिती तशी काय, आणि मग त्यांना तेवढ्या ह्याच्यात आम्ही सुवार्थ सांगायचो. त्यांचे पत्ते, फोन नंबर घ्यायचो, आमच्या पासवर्डकडे आम्ही जमा करायचो. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना ज्यावेळेस भेटायला जाता त्यावेळेस तुम्ही आजूबाजूच्या पेशंटला कधी भेटला का जाणीवपूर्वक? कशाला भेटायचं, ते काय आमचे पाहुणे आहे का नाही, त्यांना काय भेटून करणार आहे? नाही. देव तुम्हाला का दवाखान्यामध्ये पाठवतो, का त्या पेशंटकडे पाठवतो? तुम्ही त्या तुमच्या पेशंटलाच फक्त बघू नये, तर आजूबाजूचे जे पडलेले आहेत, हालेलुया, त्यांना तुम्ही भेटायला पाहिजे. ही तुमची सेवा. येशू म्हणतो, मला अजून पलीकडच्या दुसऱ्या गावात जायचे, जे मेंढवाड्याच्या बाहेरची मेंढरं आहेत, मला त्यांच्याकडे पाठवलेले, मला त्यांच्याकडे पण जायचं. हालेलुया. दवाखान्यामध्ये पेशंटला भेटा, पेशंटच्या नातेवाईकांना भेटा. कदाचित तिथं पैशाची गरज असते, कदाचित कधी कधी जेवणाची गरज असते. आमच्याच पेशंटला डबे इतके भरून येतो आणि परत घेऊन येतो आम्ही. कधी विचारलं आजूबाजूच्या पेशंटच्या नातेवाईकांना, तुम्ही चहा पिलाय का? द्या ना एक कप चहा आणि मग सुवार्थ द्या. होईल का असं? कोणच काय बोलत नाही, म्हणजे तुम्हाला आवडत नाही वाटतं चहा द्यायला? असं काय आहे का?
मासिक लिहिणे, लेख लिहिणे, लिखाणकाम करणे, वचनाचं विश्लेषण करणे. देवाने जर ते रायटिंगचं स्किल दिलं असेल, तुमचं हस्ताक्षर चांगलं असेल किंवा तुमच्या माइंडमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे विचार येत असतील पवित्र शास्त्रातले, तर ते लिहून काढा, मासिकांमध्ये पाठवा. बरेच असे लोक आहेत ज्यांना वाचनाची सवय आहे. कदाचित तुमची साक्ष लिखित रूपामध्ये वाचून काही लोकांचं परिवर्तन होण्याची शक्यता आहे. प्रेज द लॉर्ड. नंतर आम्ही पाहतो पुढं, संदेशाचे वेगवेगळ्या भाषेमध्ये भाषांतर करणे. हालेलुया. आपल्यामध्ये सिस्टर आहेत, 1 नंबरचं भाषांतर करतात. तुम्ही यांना कोणी ओळखत नसेल, पण अख्खा नायजेरिया त्यांना ओळखतो. हालेलुया. डीपर लाईफ बायबल चर्च पूर्ण ऑल इंडियाचे ते कोऑर्डिनेटर आहेत. उत्तम भाषांतर, उत्तम चांगल्या प्रकारे संदेशाचं भाषांतर मराठी भाषेमध्ये ते करतात. जर तुम्हाला हिंदी येते, मराठीचं हिंदीमध्ये करा. तुमची शाळा जास्त झाली असेल तर इंग्लिशमध्ये करा. तुम्हाला मराठी बरोबर कन्नड येते, कन्नड भाषेमध्ये भाषांतर करा. अशा बऱ्याच भाषा आहेत की ज्या भाषांमध्ये जर तुम्हाला देव इच्छित असेल वापरण्यासाठी, तर तुमचं ते स्किल, तुमच्यामध्ये असणारे ते कौशल्य त्या ठिकाणी वापरा. कधी कधी असं होतं की बाहेरचे काही संदेश येतात, सेवक येतात, इंग्लिशमध्ये बोलतात, पण मराठी भाषांतर करणारं सापडतच नाही. आम्ही काय म्हणतो, कोण आहे का बघा, पटपट पटपट. अशीच स्वर्गामध्ये सभा भरली होती आणि मग प्रश्न उभा राहिला, आमच्यासाठी कोण जाईल. हालेलुया. आता तो प्रश्न मी फिरून तिथं सांगतो. कसा होता, आमच्यासाठी कोण भाषांतर करेल. कळसे एक आवाज आला, मी भाषांतर करेल. हालेलुया. तसा तुमचा आवाज येऊ शकतो, येऊ शकतो का. प्रभू, मी तुझ्यासाठी माझ्या ज्ञानाचा उपयोग करेन, शिक्षणाचा उपयोग करेन, मी भाषांतर करेन. प्रियानो, भाषांतर एक असं दान आहे की ज्याच्यामुळे देवाचा हेतू फार पुष्कळ लोकांपर्यंत एकदम सोप्या पद्धतीने पोहोचू शकतो. पण आम्हाला कधी असं वाटत नाही की मी स्वतः भाषांतर करावं किंवा मला देवाने त्या ठिकाणी वापरावं. प्रार्थना करा. जर तुमचं इंग्लिश चांगलं आहे, मराठी, कन्नड, तेलुगू चांगलं असेल, तर प्रभूला सांगा, प्रभू माझ्या भाषा ज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी कर जिथं तुझी इच्छा आहे. डिग्री घेऊन नुसते कागद गोळा करू नका, देवासाठी त्या डिग्रीचा उपयोग करा. हालेलुया. नंतर आम्ही पाहतो वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन सेवा करणे. तुम्ही म्हणाल आता वाड्या वस्त्या इथं नाही, जवळ गल्ली बोळ तरी आहेत की नाही तुमच्या आजूबाजूला. राधानगरीमध्ये मला सेवेला ज्यावेळेस गेलो, मिशनरी सेवेमध्ये असताना, आणि सेवा सुरू करायची होती, सगळीकडे सर्वे केला, काय करू, प्रार्थना केली, आणि प्रभूने एक ठिकाण मला दाखवलं. तिथं गेलो, एक वस्ती होती 50-60 घरांची, सगळे मूर्तीपूजक. मग आता इथं सेवा चालू करायची, काय करायचं. डायरेक्ट वचन सांगितलं तर ते ऐकणार नाहीत किंवा स्वीकारणार नाहीत. प्रभूला म्हटलं, प्रभू मी काय करू. एका फॅमिलीमध्ये गेलो, त्यांची ओळख काढली, बसलो, पाणी मागितलं, पिलो, आणि परत दुसऱ्या आठवड्यात गेलो, तिसऱ्या आठवड्यात गेलो, आणि मग तिथले लहान लहान लेकरं जे होते त्यांची थोडी थोडी ओळख झाली. मग मी काय केलं, देवाने दाखवलं, नेल कटर घेऊन जा सांगते. नेल कटर घेऊन गेलो, त्या मुलांना बोलवलं, त्यांचे नख काढत बस. पुढच्या वेळेस आणखीन पोर आले, आमची पण नख काढा. होय, ते माध्यम आहे. त्यांची नख काढली, त्यांना स्वच्छतेविषयी धडे दिले, शिकवलं. परिणाम असा झाला, तिथं एक हाऊस ग्रुप चालू झाला. हालेलुया. मला जमणार नाही किंवा माझ्याकडे ते टॅलेंट नाही म्हणू नका, तुमच्याकडे सगळं. 100 लोक मला आणि माझ्या पार्टनरला राधानगरीमध्ये मारण्यासाठी शोधत होते. त्यांच्याच ग्रुपमधनं आम्ही गेलो, त्यांना दिसलो नाही. आम्ही ते शोधत आहेत आम्हाला, ते 2 ब्रदर कुठे आहेत. आम्हाला असं वाटलं एवढी गर्दी का झाली, कदाचित जंगलातला ते रानडुक्कर तिथं आला असेल आणि कुणीतरी शेतकऱ्यांनी पकडलं असेल म्हणून हे सगळे काट्या घेऊन चालले. नंतर समजलं तुम्हालाच मारायला शोधत होते. 3-4 दिवसानंतर असं झालं, माझ्या रूमच्या शेजारी एक बहीण राहत होती, हिंदू बहीण, आणि तिच्या घरामध्ये
त्या ग्रुपचा लीडर तिथं आला होता आणि मला कानाला आलं, तो आला. मी जाऊन बघितलं खिडकीतनं, तर तो ग्रुप लीडर तिथं भेटायला त्यांना आला होता. प्रभूला म्हटलं, प्रभू ही एक संधी आहे, कसं मी आता त्या घरात जाऊ, काय तरी मला माध्यम दे, वचन मला त्याला सांगायचं. प्रभू म्हटलं, आत्ताच बाजार करून टोमॅटो आणलेस ना तू? बॅचलर होतं त्यावेळेस, लग्न झालेलं नव्हतं माझं. ते 3 टमाटे उचल आणि जा त्या सिस्टरला दे जा. घेतले टोमॅटो आणि त्या सिस्टरकडे, सिस्टर मी टोमॅटो जास्त आणले, हे तुम्हाला पण घ्या. आणि आत गेले ते म्हणले, बरं झालं ब्रदर तुम्ही आलात, हे आमचे लीडर आहेत. म्हटलं होय, बरं झालं, मला त्यांनाच भेटायचं. त्यांचं बोलणं चालू होतं. त्यांना म्हटलं, तुमचं बोलणं झालं, माझ्या रूममध्ये या. टोमॅटो दिले आणि निघून आलो. तो मनुष्य माझ्या घरामध्ये आला, बसलो. त्याला सुवार्ता सांगितली, त्याला आमची सेवा सांगितली, मिशनरी काम सांगितलं आणि सगळं त्याला तेवढ्या वेळेमध्ये सुवार्ता सांगून शेवटी त्याला अशा पॉईंटवर आणलं आणि त्याला म्हटलं, का हो आता तुम्हाला क्षमा व्हावी असं वाटतं का हो? लाजला, घाबरला, काय बोलायचं. आणि म्हटलं, होय मला क्षमा व्हायला पाहिजे, मला नरकात जायचं नाही. मग म्हटलं, करा ना मग प्रार्थना माझ्या पाठीमागे. हालेलुया. तारणाची प्रार्थना करून घेतली त्याने. मोशेला परमेश्वर म्हणला, तुझ्या हातात काय आहे ते वापर, धावा करत काय बसलास? प्रभू म्हणला, नेल कटर घेतलं, टोमॅटो घेतले, तुम्ही काय घेताय का? घ्या ना, खर्च होऊ द्या तुमच्या खिशाला, जरा काहीतरी वस्तू द्या, काहीतरी माध्यम घ्या आणि जावा त्या गल्लीपोळामध्ये. असे बरेच लोक बसलेले आहेत जे तुमची वाट बघत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या खिशात असणारा पैसा, तुमचं टॅलेंट, तुमचं वेळ, तुमच्यामध्ये देवाने ठेवलेल्या त्या गोष्टी शोधा आणि त्या गोष्टी देवाच्या कामासाठी वापरा. नंतर आम्ही पाहतो मेडिकल कॅम्प घेणे. आताच मागच्या महिन्यात पाचगावमध्ये झालं आहे ना. मेडिकल कॅम्प घेऊन त्याचा उद्देश, त्याची हिस्ट्री वेगळी आहे की तुम्ही त्या पेशंटला, येणाऱ्या पेशंटला भेटायचं, त्यांचं नाव पत्ता घ्यायचं, आजाराचं विश्लेषण करायचं, त्याच्यामध्ये बसून त्याच्या परिस्थितीचं, उत्पन्नाचं सगळा अभ्यास करायचा, सगळं माहिती गोळा करायची, प्रार्थना करायची, नंतर त्यांना परत जाऊन व्हिजिट करायची. तुम्ही तिथं आला होता, तुम्हाला आता त्या औषधानं बरं आहे का, विचारपूस करायची. नाही फरक पडला, ठीक आहे, आपण दुसरा डॉक्टर बघूया. असं त्यांना हेल्प करत 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 त्यांना त्या डॉक्टरची भेट करून द्यायची की जो फ्रीमध्ये उपचार करतो. हालेलुया. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की प्रभू म्हणतो की त्या तुझ्यामध्ये आहेत. परंतु दुसरी बाजू अशी आहे की कधी कधी आम्हाला स्वतःची कीव येते, मी नाही करणार, मला जमणार नाही, म्हणून आम्ही काय करतो, जाणीवपूर्वक परमेश्वरच्या कार्याला बाजूला ठेवतो. पण प्रभूची इच्छा आहे की तूच मला पाहिजेस, तुझ्याकडूनच मला काम करायचंय. जर लयच जास्त नकरा करशील तर मग मी दोंड्याकडनं वापरून काम करू. मग अशा स्त्रियांना तो वापरतो ना की जे आमच्या समोर काहीच नाही, पण प्रभू त्यांना सन्मान देतो. हालेलुया. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला वापरावं का दोंड्यांना वापरावं? हालेलुया. मग प्रियांनो, परमेश्वराची इच्छा आहे की तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला नेमणूक केलेले हे तुम्ही समजून घ्यावं. जर तुम्हाला आता समजलेलं आहे तर आता तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही समर्पण केलं पाहिजे. तुम्ही देवाच्या हातामध्ये स्वतःला द्यायला पाहिजे की प्रभू हा मी आहे, मला वापर. प्रभू माझा पैसा तुझ्यासाठी, माझा वेळ तुझ्यासाठी, माझं शिक्षण तुझ्यासाठी, माझं टॅलेंट, माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या गुणकौशल्याच्या गोष्टी ते तुझ्यासाठी, माझं अडाणी पण तुझ्यासाठी, माझी कमजोरी, माझा अशक्तपणा तुझ्यासाठी. प्रभू जे काही माझ्यामध्ये ते तुझ्यासाठी, आता ते तुझ्यासाठी जगणे आणि तुझ्यासाठी खर्च करणे आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने तुम्हाला दान दिलेलं आहे, परमेश्वराने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कृपादान दिलेले आहेत. हे नुसतेच ठेवण्यासाठी नाही आहे, तर त्याचा उपयोग त्याचे गौरव करण्यासाठी, त्याचं राज्य बांधण्यासाठी आणि त्याला त्याचं फळ देण्यासाठी. हालेलुया. तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्यामध्ये आम्ही येतो. मग ही बाकीची ऑर्डिनरी कामं झालेली, सेवा झालेली, परंतु आध्यात्मिक गोष्टीमध्ये जर पाहिलं तर अशी काही दानं पण आहेत की ज्याला पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे आत्म्याचे प्रगटीकरण आहे, आत्म्याच्याद्वारे ज्ञानाची उक्ती आहे. वाचले का तुम्ही हे? करिंदकरांच्या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं
नंतर विद्येची उक्ती, विश्वासाचे दान, निरोगी करण्याचे, बरे करण्याचे कृपादाने आहेत, अद्भुत कार्य करण्याचे कृपादान आहेत. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं संदेशाचे कृपादान आहे, आत्म्य ओळखण्याची शक्ती आहे, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची आणि भाषेचं भाषांतर करण्याची कृपादान आहेत, भाषेचा अर्थ सांगण्याची दानं आहेत. आणि मग ही जी दानं आहेत प्रत्येक बहिणीमध्ये दिलेलं आहे. आता तुम्हाला शोधायचं आहे की माझी कस्तुरी काय आहे. हालेलुया. शैतानाला चोरू द्यायचं नाही, तुम्हाला शोधायचं आणि जाणून घ्यायचं की मला देवाने कोणतं दान, कृपादान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी काही बहिणींना रिक्वेस्ट केली होती मागील आठवड्यापासून की देवाने त्यांना खास निवडलेलं आहे, थोडंसं पुढे येऊन 1-2 मिनिट साक्षी सांगितली तर बरेल. तर बरेच बहिणी आले नाहीत. एक बहीण आहे, जागेवर उभं राहून जरासं सांगणार का 1-2च मिनिटात? दीपाली सिस्टर, देव तुम्हाला कसं वापरते, काय वापरते, थोडक्यात सांगा. देवाच्या नावाला धन्यवाद देते, देवाचा गौरव करते. कारण मी ॲज अ शिक्षिका आहे, एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहे. आणि मला देवाचं वचन, अध्याय आणि वचन हेच माहिती नव्हतं पहिला. आमचे जे दिलीप कांबळे फास्टर होते, आणि ते पण या ठिकाणी आहेत, त्यांनी मला एक पुस्तक दिलं होतं हिंदी, आणि त्याचं हिंदीमधून मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेट करून वचन सांगायचं होतं. देवाने एवढं कार्य केलेलं आहे. आज मी 10 नाही 15 नाही तर 1 तासाचा मी अध्याय म्हणजे हे सांगते, वचन पण सांगते, आणि माझं आता चॅनल पण आहे. आणि त्याचबरोबर देवानं मला याचं सगळ्या म्हणजे प्रार्थनेचं तर दान दिलेलंच आहे. त्याचबरोबर सैतानी कार्य काढण्याचं पण दान दिलेलं आहे देवानं. आणि प्रार्थना तर करून घेतच आहे देव, म्हणजे सगळे शाळा करून परत देवाचं कार्य आणि ह्या सर्व गोष्टी देव माझ्याकडून करून घेत आहे. त्यासाठी प्रभूच्या नावाला धन्यवाद. आपण टाळ्या वाजवूया त्यांच्यासाठी. त्यानं मुद्दामून उभं केलेलं मी त्यांना. आणखीन एक बहीण आहे जी आज तिला सुट्टी मिळाली नाही, स्वप्नाली आवळे म्हणून आहेत, यड्रामध्ये असतात. जर त्यांच्यापैकी कोण असेल तर त्यांना माहिती असेल. ज्यावेळेस माझी आणि त्यांची भेट झाली, त्यांना वचनाचं शिक्षण दिलं. मला तुम्हाला सांगू द्या, त्यांच्यामध्ये ऑलरेडी देवाने ठेवलेलं आहे. ते जवळजवळ आता 10 ते 15 स्त्रियांना दर आठवड्याला वचनाचं शिक्षण देतात. हालेलुया, हालेलुया. त्याचप्रमाणे सिस्टर ढाले म्हणून आहे, सुजाता ढाले, जयसिंगपूरचे, राधानगरीमध्ये माझ्या संगती चर्चमध्ये होते. काही लोकांनी त्यावेळेस त्यांना हिनवलं होतं, त्या खेड्यात काय आहे तुझ्या, काय तुला प्रार्थना आहे का चर्च आहे. हालेलुया. पण एक दिवस असा आला की परमेश्वराने त्यांना संदेशासाठी उभं केलं. त्यांना विश्वासाच्या प्रार्थनेचं, मध्यस्थीचं दान आहे. एकदा का ते जर गुडघ्यावर गेले ते 2 ते 3 तास हालत नाही. कारण त्यांचं वैयक्तिक जीवन मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. राधानगरीमध्ये आम्ही एकत्र प्रार्थना, एकत्र सेवा देखील केली आहे. प्रियांनो, ह्या अशा बहिणी आहेत की ज्यांना काही व्हॅल्यू नाहीये. कदाचित नातेवाईक, पाहुणे, जवळचे म्हणले असतील काय उपयोग नाही, परंतु देव म्हणतो तुझा व्हॅल्यू मला माहित आहे. हालेलुया. जर त्या बहिणींना, या बहिणीला, सगळ्या बहिणीला जर प्रभू त्याच्या गौरवी सेवेसाठी वापरू शकतो, तर तो तुम्हाला सुद्धा वापरू शकतो. त्याने तुमच्यामध्ये ती दानं ठेवलेली आहेत, त्याने ते कृपादान ठेवलेलं आहे, त्यानं ते तुमच्यामध्ये ते सामर्थ्य ठेवलेलं आहे. आता ती वेळ आलेली आहे त्याच्यासाठी खर्च करण्याची. आता तुम्ही मनामध्ये, अंतकरणामध्ये ही गोष्ट घ्या की मी मरू देत किंवा जगू देत, पण रॅप्चरच्या आधी मी माझ्या प्रभूचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रियकराचं, माझ्या नवऱ्याचं मी काम केल्याशिवाय शांत बसणार नाही. मी कपडे धुईन पटपट पटपट, परंतु सुवार्ता सांगायला असं होईल का? असं नाही होणार. माझी आत्या रजनी, तिचं नाव, तिचे मिस्टर या मेडिसिनमध्ये कामाला होते. आणि ती काय करायची, ज्यावेळेस तिचं तारण झालं, आधी मिसरी घासायची ती. मुलाला देवाने एक फटका दिला, तिचं तारण झालं, समर्पण केलं तिनं आपल्या प्रभूला. आणि तिनं निर्णय घेतला की प्रभू चालत तर चालत मी सुवार्ता सांगेन, पण मी तुझ्यासाठीच जाईन. नवरा कामाला गेला की काय करायची, 10 वाजेपर्यंत इतक्या फास्टमध्ये स्वयंपाक, कपडे, भांडी, शाळेचा डब्बा, मुलांचं सगळं करायचे. मी आणि ती, आम्ही दोघं लांब लांब खेड्यामध्ये जाऊन सुवार्ता सांगायचो. 4 वाजेपर्यंत आम्ही परत यायचो. परत संध्याकाळचा स्वयंपाक सगळं आवरायचे आणि एकदम निवांत बसायचे.
ती आणि मी जवळजवळ 60-70 खेड्यामध्ये कधी चालत, कधी ट्रॅक्टरवर बसून, कधी बैलगाडीमध्ये, कधी आम्हाला रात्र व्हायची, इतकी सेवा केली की प्रियानं देव मला सांगू द्यात की तिच्यासारखं समर्पण त्यावेळेस मी कुणाकडे पाहिलं नाही. ती अशी म्हणली नाही की माझा नवरा कामावर नेईल मग त्याला चहा द्यायचा आहे, माझी मुलं शाळेत जाणार आहेत मग त्यांना डबा करा. ते करून ती सेवेला जात होते. पगार नाही, सेवा नाही, संस्था नाही, एकच माहिती आहे माझ्या प्रभूचं वचन लोकांपर्यंत पोहोचलं. प्रियांनो, ही समर्पण आहे आणि ही ती जिद्द इच्छा आहे की किती कष्ट असेल, किती जबाबदारी असेल तरी मी त्यातला वेळ काढीन आणि मी माझ्या प्रभूची सेवा करायला असेल. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, फॉरेनचे काही अशा बहिणी आहेत, स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, ज्याला आम्ही मिशनरी म्हणतो, त्यांनी आपले देश सोडले, देश, आणि भारतात आले, महाराष्ट्रात आले, कर्नाटक, गुजरात, वेगवेगळ्या भागामध्ये गेले. आपलं घरदार तिथं सोडलेलं आहे. मरेपर्यंत त्यांनी भारतामध्ये राहून स्वार्थेचं काम केलेलं आहे. मदर टेरेसा माहिती आहे का तुम्हाला? महारोग्यांची तिने सेवा केली. त्यांनी त्या ठिकाणी जखमा हाताने धुतल्या, पुसल्या, घरदार सोडलं. गल्ली सोडू शकत नाही आम्ही, घर सोडू शकत नाही. ज्यावेळेस मला सेवेचं पाचारण झालं ना, त्याच्या आधी मला असं वाटतं की मी 6वी का 7वीला होतो. त्यावेळेस ऑपरेशन हार्वेस्ट म्हणून, ऑपरेशन मोबायलेशन म्हणून जी संस्था आहे, ज्याला OMT म्हटलेली आहे, ती संस्थेच्या मुली साताऱ्यामध्ये आमच्या गावामध्ये आल्या होत्या, चर्चमध्ये, आणि त्या सगळीकडे पुस्तक विकायचं काम करत होत्या. आणि एका मुलींच्या ग्रुपचं नियोजन माझ्याकडे दिलं होतं आणि मला सांगितलं होतं की या एरियामध्ये जेवढे ख्रिस्ती कुटुंब आहेत त्यांना तू दाखव आणि यांना घेऊन जा तिथं. आणि त्यांना घेऊन जात असताना नागालँड, मणिपूर, गुजरात अशा वेगवेगळ्या भागातल्या त्या मुली आल्या होत्या. आणि मग त्यांच्याबरोबर मी जात होतो, त्यांना घरं दाखवायचो, त्यांची पुस्तकं विकायचो, त्यांना परत त्यांच्या कॅम्पमध्ये आणून सोडायचो. 4 दिवस त्यांच्या संगती फिरताना एक गोष्ट मी शिकलो त्या ठिकाणी. प्रभू मला दाखवत होता, बघ त्या मुली आहेत, त्यांनी काय केले, आपलं घर सोडून, आपलं राज्य सोडून ते तुझ्यापर्यंत आलेले आहेत. तू तुझी गल्ली सोडू शकत नाहीस. तो आत्मा, देवाचा आत्मा मला सारखा टोचणी द्यायचा, अरे तू जेंट्स आहे, पुरुष आहे, तू साताऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीस. मनावर दडपण यायचं, प्रभू मी कशाला जाऊ. कराडपर्यंत आम्हाला माहिती होतं, कराडच्या पुढे आम्ही कशाला आलेलो. कोल्हापूर कधीतरी पाहिलं होतं, माहिती सुद्धा नव्हतं. पण त्या मुलींबरोबर राहून देवाने मला दाखवलं की ही समर्पित सेवा, घरदार सोडलेलं आहे त्यांनी, आणि मग तू जाऊ शकत नाहीस काय. आणि एक दिवस असं झालं, माझे मोठे चुलते न्यूलॅबचे सिनियर पास्टर सुट्टीला आले होते आणि त्यांनी एक संदेश दिला यहोशुआ 24:15 प्रमाणे, मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा करणार. आणि त्यांनी विश्लेषण केलं, ह्याचं घराणं, ह्या भावाचं घराणं, त्या भावाचं घराणं, त्या घराण्यातला हा पहिला देवासाठी. आणि मला म्हटलं, तू पण तुझ्या घराण्यातला पहिला आहेस, देवासाठी जाणार आहेस का नाहीस. हे म्हटलं, प्रभू असं कसं. त्यांनी विश्लेषण इतकं सुंदर केलं आणि मी निर्णय घेतला, प्रभू मी माझ्या कुटुंबातून मी सेवेला जाईल. हालेलुया. रस्त्यावरून चालताच माझं समर्पण केलं आणि म्हटलं, प्रभू जिथं गाडी जात नाही तिथं मी जाईन. आणि ब्लेसिंग विथ मिशनच्या द्वारे गारगुटीमध्ये, मुरगुड, राधानगरी ह्या जंगलामध्ये जिथं खरंच गाड्या जात नाही अशा 12-12, 20-20 किलोमीटर डोंगरावरती मी चालत गेलेलो. माझं 20 किलोमीटरचं रनिंग आहे चालण्याचं. तुम्ही मला कुठं पण फिरवा 20 किलोमीटर, अजिबात थकत नाही. नुसतं चालायचं नाही, डोंगरावरती 35 किलो ट्रॅक्सचे बॉक्स घेऊन आम्हाला पळवायचे, गट्टे डोक्यावर घेऊन वर चढायचं आणि परत खाली यायचं. प्रियांनो, प्रभूला म्हटलं, प्रभू मी तयार आहे तुझ्यासाठी. जर तुझा पुत्र येशू स्वर्ग सोडून येऊ शकतो, त्या मुली गुजरात सोडून येऊ शकतात, नागालँड सोडून येऊ शकतात, मणिपूर सोडून येऊ शकतात, तर मी सातारा का सोडू शकत नाही. मी जायला तयार आहे. 1 ऑक्टोबर 1999 मी पूर्ण वेळ सेवेचं समर्पण केलं. गारगोटीमध्ये मिशनरी ट्रेनिंगसाठी, सेवेसाठी मी आलो. जे आलो ते इकडचंच झालं. हालेलुया. गारगोटीचे प्रत्येक वाडे, वस्ती, जंगलातले सगळे, डोंगरातले वाड्यान वस्ती, सगळं आम्ही आउटरीच करून उलतं पालतं घातलेलं आहे.
मुरगुडच्या तालुक्यातले जेवढे तिथं डोंगरदरी आहेत, वाड्या वस्त्या सगळीकडे आम्ही केलेलं आहे. राधानगरीमध्ये जेवढे वाड्या वस्ती धनगर पाडे आहेत सगळे आम्ही पिंजून काढलेले आहेत. इतकं आम्ही चालायचो स्वार्थ प्रसार करायचो. देवाचं काम जिथं गाडी जात नाही तिथं आम्ही गेलेलो आहे. हालेलुया. आता तुमची वेळ आहे. तुम्ही असं म्हणू नका आता मी मामाच्या गावाला जातो. मे महिन्याचा दिवस महिना येत आहे. बरेच लोक पिकनिकला प्लॅन करतात, जातात. हालेलुया. जाणार आहे का पिकनिकला? हा, आता प्लॅन करा. आता मी मे महिन्यात सुवार्थ सांगायला जाणार आहे. मार्च मध्ये मी सुवार्थ सांगायला जाणार आहे. एप्रिल मध्ये मी सुवार्थाच प्लॅनिंग करणार आहे. लवकरच आम्ही पिरळला पण जाणार आहे, नाही का? पुढच्या महिन्यात बहुतेक आम्ही सगळी टीम असणार आहे पिरळमध्ये, तारळी, राधानगरी आउटरीचचा पण आणि सर्वे करण्यासाठी. प्रियांनो, लक्षात घ्या की परमेश्वराने तुम्हाला यासाठी या मीटिंग मध्ये आणलेलं आहे की तुम्ही तुमचं दान शोधायचं, तुम्ही ओळखायचं आणि तुम्ही देवासाठी काम करायचं. हालेलुया. आम्ही संपत आहोत, प्रार्थना करणार आहोत. जाता जाता मला सांगू द्या, तुम्हाला नंतर एक फॉर्म दिला जाईल, तो फॉर्म भरायचा आणि पुढच्या महिन्यामध्ये एक मीटिंग आहे अशीच आणखी. याल का तुम्ही? फार कमी आवाज चालला. टायरातली हवा गेली. असं काय आहे का? पुढची मीटिंग काय असणार आहे तर तुमच्या त्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमचं दान लिहायचं काय आहे, त्या दानांचा आम्ही अभ्यास करून सर्वे करणार. उदाहरणार्थ तुम्ही इथं 40 लोक आहात. 40 पैकी जर 20 लोकांनी लिहिलेला असेल की मला संदेश सांगण्याची इच्छा आहे, काही जण म्हणले असतील मला वर्शिप करायची इच्छा आहे, काय म्हणतील मला जे काय तुमचं ज्या दानांची मेजॉरिटी जास्त असेल त्याच लोकांना आम्ही एकत्र करून त्या विषयाचं ट्रेनिंग देणार आहे. हालेलुया. उदाहरणार्थ संदेश सांगण्याची किती जणांची इच्छा आहे संदेश मी सांगावा? मी म्हणजे मी नाही, तुम्ही. नाही, चर्चमध्ये किंवा हाऊस ग्रुपमध्ये, युथ मीटिंग मध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. मग संदेश सांगायचं म्हणजे उठून बायबल घेऊन लगेच वाचून सांगायचं का? नाही. संदेशाचे प्रकार आहेत, संदेशाचे वेगळे अभ्यास आहेत, हे त्या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जाईल. जर 20 महिला जर म्हटल्या असतील ना आम्हाला आराधना करायची आहे, आराधनेचे प्रकार काय, आराधनेचं शिक्षण दिलं जाईल, पवित्र आत्म्याचं त्याच्यामध्ये शिक्षण असणार. हे फक्त त्या महिलांसाठी असणार ज्यांना त्याच्यातून निवडून घेतलेलं आहे. जर तुम्हाला पुढच्या मीटिंग मध्ये पाहिजे असेल तर तो फॉर्म तुम्ही भरा, त्याच्यावरती तुमचं नाव, पत्ता लिहा आणि तुम्हाला कोणतं दान आहे ते त्या ठिकाणी लिहा. त्याचा सर्वे करून पुढच्या महिन्यामध्ये लगेच अशाच प्रकारची मीटिंग असणार आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या दानाचा अभ्यास तुम्हाला शिकवला जाईल की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही फील्डवर जाल त्यावेळेस तुम्हाला काही अडचणी येणार नाही. हालेलुया. यापर्यंत आपण आपल्या जागेवरती पायावरती वरावूया, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये स्वतःला घेऊन जाऊया. थँक्यू जीसस. आपले डोळे झाका, परमेश्वराच्या समोर स्वतःला घ्या आणि विचारा की आज मला समजलेलं आहे की देवाने मला निवडलेलं आहे, मला नेमलेलं आहे. मी प्रभूसाठी उपलब्ध आहे का? मी साक्ष सांगायला तयार आहे का? मी सुवार्ता सांगायला तयार आहे का? मी प्रभूची सेवेसाठी तयार आहे का? नसेल तर आज प्रभू तुम्हाला एक संधी देत आहे. विचार करा, आज जर तुमचा जीव काढून घेतला तर तुम्ही प्रभूसाठी काहीच करू शकत नाही. कदाचित जीव राहील पण रॅप्चर जर झालं तर तुम्ही स्वार्थ प्रसार करू शकत नाही. म्हणून प्रार्थना करा, समर्पण करा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड म्हणत बसू नका. आणि प्रार्थना करताना स्वतःचं परीक्षण करा की आतापर्यंत किती दिवस मी व्यर्थ घालवलेत प्रभू, किती वेळ मी व्यर्थ घालवला. टीव्ही समोर, मोबाईल समोर, लग्नात, कार्यक्रम, माहितीला, वेगवेगळ्या ठिकाणी लोक संपर्क आला माझापर्यंत, तुम्ही वेळ घालवला. मला क्षमा कर, मला बदल प्रभू. आता मी तुझी सेवा करणार. मी घरात बसून मोबाईलच्या द्वारे तुझी सेवा करेन, मध्यस्थीच्या प्रार्थनेच्या द्वारे मी तुझी सेवा करेन, सुवार्थ सांगण्याच्या द्वारे मी सेवा करेन, आराधनेच्या द्वारे मी सेवा करेन, प्रभू भाषांतरच्या द्वारे मी सेवा करेन, गीत गाण्याच्या द्वारे मी सेवा करेन, तुरुंगामध्ये जाईल, दवाखान्यामध्ये जाईल, रस्त्यावरती जाईल, वेश्याकडे जाईल, व्यभिचारी बहिणीकडे मी जाईल, सर्व भांडण करणाऱ्या बहिणीकडे मी जाईल. प्रभू मला पाठव. निर्णय घ्या. असं फील्ड आहे प्रत्येकासाठी. प्रभूला सांगा की प्रभू मी जायला तयार आहे. प्रभूला सांगा, प्रभू माझा उपयोग करून घे. प्रभू माझ्या शिक्षणाचा उपयोग तुझ्यासाठी होऊ दे. माझा पैसा तुझ्यासाठी आहे, माझा वेळ तुझ्यासाठी, माझं जीवन तुझ्यासाठी आहे. जे तू मला दिलं ती प्रत्येक गोष्ट आज तुझ्या सेवेसाठी मी वापरतो.
हालेलुया. प्रभूला सांगा, प्रभू मला क्षमा कर, मी आतापर्यंत व्यर्थ घालवलं असेल, परंतु आजपासून मी माझं कुटुंब पण सांभाळणार, मी माझी लेकरं पण सांभाळणार, मी माझं काम पण सांभाळणार, मी माझे घरातले लोक पण सांभाळणार आणि तुझी सेवा पण सांभाळणार. मी तुझ्या सेवेमध्ये जाईन. प्रभू मला तयार कर, मी तुझ्या हातामध्ये आहे. प्रभू मला बनव, प्रभू मला तयार कर, प्रभू मला सहाय्य कर, मला क्षमा कर. माझं दान मला उपयोगात आणण्यासाठी प्रभू तुम्हाला मदत कर. प्रभू मी कॉलेजच्या मुलांकडे मुलींकडे जाईन, हॉस्टेलवरच्या मुला मुलींकडे मी जाईन, प्रभू वसतिगृहातल्या मुलींकडे मी जाईन, प्रभू त्या दवाखान्यात पेशंट आहेत तिथं मी जाईन, प्रभू स्टँडवरती जे लोक प्रवासी आहेत मी त्यांच्याकडे जाईन, प्रभू मी माझ्या विधर्मी नातेवाईकांकडे जाईन. माझा मोबाईल तुझं सुवार्तेचं पुलपीठ बनवते. प्रभू सांगा, प्रभू माझा पैसा तुझ्या सेवेसाठी मी लावते. मी व्यापार करते आजपासून प्रभू तुझ्या सेवेचा, आणि मी फळ देणारं झाड मला बनवतो. प्रभू मला क्षमा कर, आतापर्यंत मी कानाडोळा केला. प्रभू मला क्षमा कर, मी आळस केला, मी कंटाळा केला, मी कारण दिलीत. प्रभू मी दुसऱ्याकडे पोट दाखवलं, मला क्षमा कर. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर तू अपने लहू से. मैं धन्यवाद के साथ मांगकर मैं तेरी बात जीऊंगा प्रभु मैं तेरे लिए. मैं धन्यवाद के साथ, मैं धन्यवाद के साथ मानकर मैं तेरी बात जीऊंगा प्रभु मैं तेरे लिए समर्पण कर. प्रभूला म्हणा, प्रभू मला धुश स्वच्छ शुद्ध कर, उपयोगी पडणारं पात्र मला बनव, तुझ्या उपयोगी पडणारं भांड मला बनव, आणि आजपासून तुझ्यासाठी मी जगेन, तुझ्यासाठी मी जगेन, त्या लोकांसाठी मी जगेन जे अजून नरकात आहे त्यांना काढण्यासाठी मी जगेन, त्या बहिणींसाठी मी जगेन जे पापामध्ये आहेत त्यांना काढण्यासाठी मी जाईन. प्रभू मला पाठव, मला पाठव, मी जात आहे. तो निर्णय घ्या, एक मी फळ देणारच झाड बनेन, मी ते फळ देणारच येशूच्या नावामध्ये. थँक्यू. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. वुमन कॉन्फरन्स, महिलांची सभा, प्रभू सकाळपासून आतापर्यंत तू आमचं सहाय्य केलंस. तुझ्या पहिल्या सत्रामध्ये तू आमच्याशी बोललास, आम्ही स्पेशल आहोत. होय प्रभू, तू बहिणींची भेट घेतलीस, तुझ्या आभार मानतो. प्रभू धन्यवाद करतो की प्रत्येकीला इथे येण्यासाठी तू सहाय्य आणि मदत केली. प्रभू आम्ही आमच्या इच्छेने नाही, तू आम्हाला खेचून आणलेला आहे. प्रभू जगात अशा पुष्कळ टॅलेंटेड महिला आहेत, परंतु त्यांना तू नाही, तू यांना बोलवलंस कारण तू यांच्यावर प्रेम करतो, तू यांना निवडलेलं आहेस प्रभू, आणि आज ती निवड त्यांना समजली. प्रभू धन्यवाद करतो आणि प्रार्थना करतो ज्यांनी ज्यांनी आज पश्चाताप करून समर्पण केलेलं आहे, येशूच्या नावामध्ये समर्पणाला फळ देण्यासाठी तू त्यांना मदत कर. प्रभू तू त्यांना निवडलेले आहेस, नेमलेले आहेस फळ देण्यासाठी. आजपासून ते फळ देणारे व्यक्ती झाले असं आम्ही येशूच्या नावात जाहीर करतो. प्रभू तू येईपर्यंत आता त्यांनी फळ द्यावं, तू येईपर्यंत तुझं राज्य त्यांनी बांधावं, तू येईपर्यंत त्यांनी आपलं जीवन तुझ्यासाठी खर्च करावं म्हणून तू सहाय्य कर. ज्यांनी प्रार्थना केली तू त्यांचं सहाय्य कर, जे प्रार्थनेत कमी पडलेले आहेत प्रभू तू त्यांना धीर देतो, सहाय्य आणि मदत. प्रेमळ बाबा धन्यवाद करतो आजच्या सभेसाठी, ज्यांनी ज्यांनी प्रभू याच्यामध्ये हातभार लावला, आर्थिक शारीरिक सर्व प्रकारची मदत केली, प्रार्थनेचा सपोर्ट दिला, उपवासाने प्रार्थना केली, ज्यांनी झाडू मारले, खुर्च्या लावल्या, जेवण आणलं, पाणी आणलं, आणि प्रभू जे सर्वजण या ठिकाणी आले त्या सर्वांना येशूच्या नावात तू त्यांचा वाटा आशीर्वादाचा याच क्षणाला दे, आणि तू त्यांचं गौरव त्यांच्याकडे. धन्यवाद करतो प्रेमळ बाबा, आजची मीटिंग तू आशीर्वादित केली.
प्रभू आता मी प्रार्थना करतो, सर्वजण विभक्त होत असताना आपापल्या घरी स्थळी सुरक्षित पोहोचो आणि तुझा गौरव करण्यास सहाय्य कर. प्रभू फॉर्म भरून पुढच्या मीटिंगसाठी ज्यांना तू निवडलेला आहेस, येशूच्या नावात त्यांना भाग घेण्यासाठी तुझी कृपा करू आणि तुझा गौरव होऊ दे. विशेषतः प्रभू धन्यवाद करतो सिस्टर आशा यांच्यासाठी, त्यांचा देवबापा उपयोग तू या ठिकाणी करून घेतलास. तुझे आभार मानतो, त्यांना आशीर्वादित कर. आणखीन पुष्कळ लोकांच्या पुढे प्रभूचं त्यांना घेऊन जा अशा मी तुला विनंती करतो. प्रभू धन्यवाद करतो पास्टर नंदकुमार कांबळे यांच्यासाठी, ज्यांनी सेवेसाठी आपलं चर्च प्रभू आपली जागा तुझ्या पवित्र कार्यासाठी दिलेली आहे. तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित कर आणि प्रभू प्रत्येक बहिणीला या ठिकाणी भाग घेण्यास तू सहाय्य केलंस म्हणून तुझ्या आभार मानतो, आशीर्वादित कर. आम्ही त्या बहिणीसाठी प्रार्थना करतो ज्यांनी प्रार्थना केली, आर्थिक मदत केली, ज्यांनी सपोर्ट केला परंतु ते येऊ शकले नाही, त्यांना त्या जागेवर तो आशीर्वादित कर. येशूच्या नावात त्यांना देखील तुझ्या हातात घेतो, स्पर्श कर, तुझं गौरव लीडिंग करण्यास, आराधना करण्यास प्रभू. त्याचप्रमाणे आराधना टीमचं लीडिंग करताना सिस्टरांचं तू सहाय्य केलंस, त्यासाठी आम्ही तुझे उपकार करतो. त्यांना आशीर्वादित कर, तुझे गौरव होऊ दे. सर्व सन्मान आणि गौरव तुला देऊन इथून पुढची वेळ आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये येऊन प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून ऐक पित्या. आमेन आमेन आमेन. आता देवचं बाप, देवचं पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा या त्रैकाची प्रीती, कृपा, शांती, पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन तुम्हा सर्व संगती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आशीर्वादित करो. पाठीमागे ते फॉर्म मिळालेत का बघा, वाटा सगळ्यांना आणि भरून घ्या पटकन. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. फॉर्म भरत असताना जर कुणाला आताच्या मीटिंगच्या शिक्षणासंदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता.